12 फेब्रुवारी रोजी नाशिक येथील दिव्यांग भवनाचे चुकीच्या पद्धतीने झालेल्या उद्घाटनाचे सन्माननीय बच्चूभाऊ कडू व दिव्यांग बांधवांना टाळून झाला होता, त्याचा जाब विचारण्यासाठी नाशिक महानगरपालिका कार्यालय राजीव गांधी भवन येथे तीव्र निषेध मोर्चा आयोजित केला होता। याप्रमाणे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी व दिव्यांग बांधव तसेच प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली। या सर्वांच्या साथीने तीव्र आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला। या प्रसंगी दिव्यांग बांधवांमधील उत्साह अतुलनीय होता। सदर आंदोलन उग्र रूप घेत आहे हे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी चर्चेचा निरोप पाठवला, पण तो धुडकावून आयुक्तांनीच खाली यावे असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला असता उपायुक्त प्रशांत पाटील स्वतः खाली आले। दिव्यांग बांधवांशी चर्चा करून त्यांनी प्रमुख 10 प्रहार सेवकांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले। त्या पद्धतीने 15 ते 20 प्रहार सेवकांना घेऊन अतिरिक्त आयुक्त यांच्या कॅबिनमध्ये जाऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। दिव्यांग बांधवांच्या भावना तीव्र शब्दात संबंधित अधिकाऱ्यांसोबत मांडण्यात आल्या। त्यानुसार त्यांनी उपायुक्त अशोक करंजकर यांच्याबरोबर त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवून पुन्हा दिव्यांग भवनाचे उद्घाटन दिव्यांग दैवत बच्चूभाऊ कडू व बहुसंख्य दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे। तरीही पुढील 10 दिवसात सदर विषयाचा सोक्षमोक्ष न लावल्यास पुढील काळात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आलाय। या प्रसंगी उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी, प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्या जाधव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, जिल्हा संघटक वैशाली अनवट, अमजद खान, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मानकर, जिल्हा रुग्णसेवक रोहित पारे, उपजिल्हाध्यक्ष दत्ता कांगणे, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, पंकज सूर्यवंशी, नाशिक तालुका सचिव यशवंत सातपुते, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, संदीप आव्हाड, संतोष पांडव, प्रहार सेवक सोपान परदेशी, मनीषा सूर्यवंशी, कानबाई खांडबहाले, मनीषा स्वामी, दिनेश स्वामी, नानासाहेब पवार, अंजना प्रधान, जयंत सुतार, गोविंद स्वामी, योगेश कदम, मिलिंद पिसोळकर, मनीष महाजन, अभय अभंग, राहुल मुदगल व मोठ्या बहुसंख्येने शहरातून प्रहार सेवक दिव्यांग बांधव उपस्थित होते। सर, मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन आधी ते केलेलं आहे, काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत? मागण्यांचा विषय असा, आज काल 2 दिवसापूर्वी दिव्यांग भवनाचे उद्घाटन या ठिकाणी पार पडले आहे। या ठिकाणी आमचे दिव्यांग दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे। सर्व नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा हा रोष आहे। याकरता आम्ही या प्रशासनाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलो आहे आणि त्या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा झाला, ठीक आहे, भाऊंना जरी वेळ नव्हता, पण नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील, नाशिक तालुक्यातील जे बांधव आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून एक छोटखानी कार्यक्रम असा दिमाखात पार पाडायला पाहिजे होता, पण कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता या प्रशासनाने हा कार्यक्रम पार पाडला आहे। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण शहरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आहे आणि या आमच्या प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे। बोला सर, बोला। हाँ, नमस्कार। एक फोटो घ्यायचा सर, एकच मिनिट बघा सर। नाशिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। दिव्यांग भवनाचा जो कार्यक्रम यांनी मागील दाराने एकदम केला तो निषेधार्थ आहे। या कार्यक्रमासाठी सन्माननीय दिव्यांग दैवत आमचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांना न बोलवता परस्पर राजकीय जमेला म्हणून सदर कार्यक्रम एक वेगळ्याच पद्धतीने साजरा झालेला आहे। जे दिव्यांग भवन दिव्यांग बांधवांसाठी आहे, त्या दिव्यांग बांधवांनाच तिथे बोलवण्यात आलेले नाही। त्यांना कुठल्याही प्रकारची कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली नाही। सदर कार्यक्रम हा कोण्या एका राजकीय पक्षाचा
प्रचार कार्यक्रम टाईप वगैरे झालेला आहे, त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो आणि सदर उद्घाटन पुन्हा सर्व दिव्यांगांच्या उपस्थित सदर भवन कशासाठी बांधले त्याची माहिती देऊन बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थित संबंधित प्रशासनाने पुन्हा करावे ही आमची मागणी आहे. तसेच दिव्यांग बांधवांच्या ज्या योजना राबवल्या जात्या महानगरपालिकेमार्फत त्याबाबत खूपच दिव्यांग बांधवांना त्रास दिला जातो, त्याबद्दल पण आमच्याला कारण आहे ते आम्ही निवेदनात सविस्तर लिहिलेले आहे, ते आम्ही प्रशासनाला सादर करू आणि त्याबद्दल त्यांनी वगैरे त्याचा गांभीर्याने विचार करून सदर मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या ही आमची मागणी आहे. जय प्रार. दिव्यांगांच्या खऱ्या पद्धतीने अडचणीला खरे दैवत बच्चू कडू साहेब आहे, पण हे श्रेय लाटण्यासाठी कोणी प्रयत्न करत आहे का? हो, नक्कीच बच्चू सदर बाबीमध्ये बच्चू भाऊंना डावलण्यात येत आहे असे आम्हाला जाणवते. सदर कुणीतरी मोठा नेता सदर याचं कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार दिसतो. ही गोष्ट काही लपून राहत नाही, ही सर्वश्रुत आहे. जय प्रार. सर्वांना जय प्रार. गेल्या 9 तारखेला अचानकपणे DCMचा दौरा झाला आणि DCMच्या दौऱ्यामध्ये दिव्यांग भवनाचं उद्घाटन केलं. ऑलरेडी दिव्यांग भवनाचं उद्घाटनाला आमदार बच्चू कडू साहेबांचं येणं अपेक्षित होतं, कारण जो दिव्यांगांकरता लढा उभा केला आहे तो सगळा बच्चू कडू साहेबांचा आहे. बच्चू कडू साहेब आज पांडुरंग आहे, दिव्यांगांचे पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगालाच आज डावललंय. याच्यामुळं आम्ही या BJP गव्हर्नमेंटचा आणि नाशिक महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी जी प्रेस नोट काढली ज्याच्यामध्ये आमंत्रण दिलं, ती आमंत्रण पत्रिका सुद्धा चुकलेली होती आणि तुम्ही आदल्या दिवशी बाऊंडला सांगता, बच्चू कडू साहेबांना सांगतात की उद्या दौरा आहे. आयुक्तांना भेटण्याकरता 8 दिवसाचा वेळ घ्यावा लागतो आणि एक कॅबिनेट दर्जा असताना त्या माणसाला तुम्ही आदल्या दिवशी सांगता आणि दुसऱ्या दिवशी उद्घाटन एक घाईघाईमध्ये म्हणजे मागच्या दाराने करून घेता. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे दिव्यांग भवनचं उद्घाटन परत नव्याने आणि मोठ्या स्वरूपात सगळ्या दिव्यांगांना घेऊन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू. आणि आज जरी छोट्याखानी असेल तर पुढचं आंदोलन आज 40,000 नाशिक जिल्ह्यामध्ये दिव्यांग आहे, हे आम्ही पुढल्या 8-10 दिवसाचं नियोजन करून जर आम्हाला आज जर न्याय मिळाला नाही, आम्हाला लेखी स्वरूपात जर त्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 15 दिवसाच्या आत मोठं आंदोलन आज नगरपालिकेवरती परत करू. याची प्रशासनाने दक्षता घ्यायची आहे, कारण ही आज त्यांची चूक आहे आणि त्यांनी चूक कबूल करावा आणि आम्हाला आज लेखी स्वरूपात लगेच त्याचं मागण्या मान्य करावं. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक.